चल आपण सामना सुरू करूयात. कालमिदे टीम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. कालमिदे टीमच्या माध्यमातून बाला आणि पवन मैदानाच्या आतमध्ये आटगाव टीम साठी. चला सामना लगेच सुरू करायचा आहे. 4 षटकांची मॅच असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आटगाव टीमला सुद्धा विनंती असेल. आटगाव टीम आयोजकांनी खूप चांगलं सहकार्य केलंय. आता आयोजन कमिटीला तुमच्या माध्यमातून सहकार्याची अपेक्षा आहे, त्यामुळे आपण एक्स्ट्रा वेळ घेऊ नका प्लीज. आपण सामना लगेच सुरू करायचा प्लीज, विनंती असेल. 4 षटकांची मॅच क्रमांक 2. सगळ्या सत्रामध्ये कृष्णाबाई झवापी संघाने पहिल्या मॅच मध्ये बाजी मारली. आता या मॅच मध्ये सामना कोण जिंकणार? आटगाव संघ जिंकणार की आपण पाहायला गेलं तर कळमगाव संघ कानविदे टीम जिंकणार व्हायचं. भरपूर सारे प्रेक्षक वर्ग सुद्धा उपस्थित झालेत. गोलंदाजी मार्क मध्ये आणखीन एक शहापूर तालुक्यातील दिग्गज खेळाडूंच्या यादीतील मोठं नाव अर्थातच आटगावची बुलेट ट्रेन अर्थातच हेमंत सोकांडे गोलंदाजी मार्क वरती. समोर स्ट्रायकर एंडला बाला आहे बॅटिंग साठी. येस, चला सामना आपण लगेच सुरू करणार आहोत. पहिला बॉल राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी मार्क वरती हेमंत आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल. पुन्हा एकदा मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल समोर स्ट्रायकर एंडला पवन. पहिलाच बॉल शरीरापासून दूर. पहिलाच बॉल डॉट मैदानाच्या आतमध्ये हेमंत सोकांडे. भरपूर साऱ्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत. शहापूर ओपन टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये भरपूर साऱ्या स्पर्धा राजे बॉईज संघाच्या माध्यमातून या वर्षीचा हंगाम तो ओपन क्रिकेटमध्ये खेळतो. आणि या मॅच मध्ये गाबाच्या नाबासाठी मैदानाच्या आतमध्ये पुण्याचा चांगला बॉल. हाही बॉल आपण पाहिलं तर बॉडी पासून दूर ठेवला. अगदी टप्पा चेंज केला. टप्पा पण पाहायला गेलं तर थोडासा बॉल शेप खेळाडू पासून दूर ठेवला. त्यामुळे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. आणि त्यानंतर बॉल पाहिलं तर पडल्यानंतर बाहेर निघाला. त्यामुळे बॅटरला कोणताही फटका सजवता आलेला नाही मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. समोर बॉल टाकलाय, लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. क्षेत्ररक्षक बनतील. प्रेक्षक बॉल निघून चाललाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. या 2 बॉल वरती आडगाव संघाचे वर्चस्व. आणि तिसऱ्या बॉल वरती आपण पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत संघाचा कॅप्टन. आणि इथे आपण पाहिलं तर सिंगल मिळाली. सिंगल नंतर धावफलक जाऊन पोहोचलाय तो 7 वरती. विकी होता तिथे, त्याने बॉलला उडवलं फेकलं. पूर्वी सिंगल मिळाली आणि 7 धाबा धावफलकावरती. हाही बॉल आपण पाहिलं तर दूर ठेवलाय. बॉडी पासून खूप दूर ठेवलाय. पुन्हा एकदा बॅटरला थांबवलं गेलं. बॅटरला संकटामध्ये टाकलाय हेमंत सोकांडेच्या माध्यमातून. एकही आता बॉल पर्यंत आतापर्यंत पाहिलं तर खऱ्या बॉलचा मारा नाहीये. अगदी लाईन आणि लेंथ वरती कंट्रोल पाहिला. मला एक षटकार जरूर आला, पण त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करणारी गोलंदाजी हेमंत सोकांडेच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं पॉवरफुल षटक आतापर्यंत टाकलं गेलं. हो हो यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय झाला. फलंदाज क्लीन बोल्ड झालाय. फलंदाजाची दांडी गोल झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये विकेट प्राप्त केल्यानंतर क्रमांक 3 वरती फलंदाजीसाठी मोहन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाहायला मिळेल. हे काय हेमंत सोकांडेने काय गोलंदाजी केली आहे. पहिलं षटक हाताला 1 गडी बाद केला आणि 7 धाबा फक्त खर्च केल्यात. इकॉनॉमिकल षटक राहिलंय. अगदी कानबिंदे संघाला बांधून ठेवणारं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. आणि दुसऱ्या षटकामध्ये कानबिंदे अर्थातच गोलंदाजी मार्कवरती आडगाव संघाच्या माध्यमातून सोपान गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. क्रमांक 2चं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल षटक अगदी कमी दाबांचं षटक पाहायला मिळालं. आणि दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा सोपानच्या खांद्यावरती जबाबदारी.
अटकाव टीम मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा लाफ्ट केला बिग हिट ऑन साइडला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार. मितील धाबा 4, येईल चौकार. थँक्यू. इथे चौकार आला बॅटर पवनच्या बॅट मधून. एक षटकार, एक चौकार, 2 आक्रमण आतापर्यंत पवनच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. एका बाजूने पवनने आक्रमण केले मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल सोडून दिला आणि पंचांनी इथे इशारा कळवला वाईट बॉलचा. अबांतरची धाव मिळाली आहे. पंच हुशार आहेत, पंच चाणाक्ष आहेत आणि पंचांचा निर्णय जर आपण पाहिलं तर अतिशय दर्जेदार राहिलाय. वाईट बॉलचा इशारा आला. खरा बॉलचा वापर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांना केलाय. दिशाहीन बॉलचा वापर केलाय. 14 झालेत. एक गडी बाद मैदानाच्या आतमध्ये. 12 झाले, सॉरी 12 झालेत. बारा झालेत. 12 धावा धावपलकावरती आहेत. माफ करा, अगदी 12 धावा धावपलकावरती आपण दुरुस्ती केली आहे. 12 धावा धावपलकावरती 4, त्यानंतर व्हाईट बॉलची 1, टोटल 5 धावा. पुन्हा एकदा मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षण खराब झालाय. फील्डिंग होगा खराब तो क्या करेगा अशोक सर्रा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक नशिबाचा 4, येतोय चौकार. डीजे 16 धावा धावपलकावरती. एक गडी बाद 16 धावा. पुन्हा एकदा मिस टाइम. आता जाळ टाकलंय. या जाळामध्ये अडकेल पवन. सेट बॅटर पवन. 6 बॉल 15 बनवून मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर कैलास मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. क्रमांक 4 वरती फलंदाजीसाठी. विकेट मिळाली आहे. 16 झाले तरी 16 आपण पाहिलं. लाफ केलाय समोरच्या बाजूला. टायमिंग नाहीये. इथे पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक डीपला. अगदी प्रफुल्ल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर संदीप तिथे डीपला पाहायला मिळाले. अगदी 2 धाबा मिळालेल्या आहेत. 2 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचला. टोटल 18 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. प्रत्येक प्रफुल्ल बॉल पर्यंत पोहोचला. डीपला प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळालं. पुन्हा एकदा लाफ्ट केला लॉंग द कार्पेट. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. प्रफुल्ल कोणतीही चूक करणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. क्रिकेटमध्ये तिन्ही डिपार्टमेंट महत्वाचे आहेत. तुमच्याकडे बॅटर, बॉलर आणि फिल्डर खूप महत्वाचे आहेत आणि या मॅच मध्ये अटगाव टीमसाठी फिल्डिंग खूप उल्लेखनीय राहिली आहे. फिल्डिंग खूप चांगली राहिली आहे. त्यामुळे धावपलकावरती धावा जास्त पाहायला मिळत नाहीयेत. पुन्हा एकदा लाफ्ट केलाय समोरच्या बाजूला. गॅप मध्ये बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चौकार. या व्यासपीठावरती सन्माननीय आदरणीय तन्मय निश्चिते साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं आयोजन कमिटीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. तिसरे षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज प्रफुल्ल पाहायला मिळेल. फिल्डिंग खूप चांगली केली आहे प्रफुल्लने या मॅच मध्ये. आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तो आहे. तिसरं षटक आहे. 23 धाबा झालेल्या आहेत. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर जवळपास 45+ धाबा प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. 23 धाबा झाल्यात. 2 गडी बाद झाल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल केला गेलाय. अगदी जवळ क्लोज क्षेत्ररक्षण लावण्याचा प्रयत्न यष्टनच्या पाठीमागून आपण पाहिलं गेलं तर राज शरणना पाहतो. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 23 झालेत. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. राईट आर्म राऊंड विकेट नाही. प्रफुल्ल गोलंदाजी मार्कवरती.
लेग कटर अस्त्र आहे या गोलंदाजाचं. लेग कटरचा या खेळाडूचं ब्रह्मास्त्र आहे आणि लेग कटरचा वापर करणार की पुन्हा एकदा सरळ बॉल निघून जाणार. पाहायचा पहिला बॉल, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्क वरती. समोर कानमिंदे टीम. कैलास ऑन दी स्ट्राईक. चांगला बॉल, बाउन्सर बाउन्सर, चांगला बॉल, चांगला बाउन्स मिळाला या बॉल वरती. अगदी आपण पाहिलं तर शॉट टाकलेला हा बॉल अकुट टप्प्याचा बॉल आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या हातमध्ये. पहिलाच बॉल प्रफुल्लने वेगाने टाकला, सरळ बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक. 20 मधलं क्रिकेट अगदी आपण पाहिलं आणि त्यानंतर जर पाहिलं तर सिंगल मिळाली. सिंगल नंतर पुन्हा एकदा स्ट्रायकरला मोहन आला जो बॅटिंगचा विचार केला तर 1 बॉल 4 धाबांवरती बॅटिंग करतो आणि कैलासचा विचार केला तर 4 बॉल 4 धाबांवरती. अगदी 100च्या स्ट्राईक रेट आणि दुसऱ्या बाजूला 400चा स्ट्राईक रेट मोहनचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. हो कमी गतीने स्लोवर कटरचा वापर या गोलंदाजाचं अस्त्र आहे, हे गोलंदाजाचं शस्त्र आहे आणि या शस्त्राचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला. कोणत्या ठिकाणी कोणत्या वेळेला कोणता बॉल टाकायचा हे जर गोलंदाजाला माहीत असेल ना तर गोलंदाज यशस्वी होतो आणि तेच या मॅच मध्ये आतापर्यंत पाहायला मिळतं. अगदी रणनीतीनुसार गोलंदाजी केली आहे, समोरच्या बॅटरला ओळखून गोलंदाजी केली आहे गोलंदाज प्रफुल्लच्या माध्यमातून. अगदी या षटकामध्ये 3 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 1 धाब आली. पहिला डॉट टाकला, दुसरा सिंगल आणि त्यानंतर तिसरा सुद्धा डॉट. धावफलक थांबलाय, धाबा थांबलेला आहे त्या षटकामध्ये. पुन्हा एकदा फुल करण्याचा प्रयत्न, फटका फसला. प्रफुल्ल स्वतः इंटरेस्टेड होते, प्रफुल्ल स्वतः बॉल पर्यंत पोहोचले होते पण कॅच धरतीला दान झालाय. अगदी पाहिलं गेलं तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा कॅच सुटला. एक कॅच काय करू शकतो, 1983चा वर्ल्ड कप जिंकून देऊ शकतो. कपिल देवने घेतलेला कॅच भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला. 2025चा वर्ल्ड कप सूर्यकुमार यादवने घेतलेला कॅच भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला. या मॅच मध्ये आडगाव संघाने कॅच ड्रॉप केला. आता या मॅच मध्ये आडगाव संघाला येणारा काळ त्रास देईल का, कारण बाबळीचा काटा ज्या पद्धतीने टोचतो ना तसा कॅच सुटल्यानंतर आडगाव संघाला आता फलंदाज टोचेल का या मॅच मध्ये पाहायचं. पुन्हा एकदा स्लोवर बॉलचा वापर. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या पाठीमागे आणि क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय, टाटा बाय बाय करून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेक्षकांच्या बैठीसाठी चौकार. जे 29 झालेत. शेवटचा बॉल आहे या षटकामधील. खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला कैलासच्या माध्यमातून पाठीमागल्या बॉल वरती. पुढे दाखू टप्प्याचा बॉल. व्हॉट अ शॉट ऑफ द टुर्नामेंट. बॉल अगदी पाहिलं गेलं तर 1 बाउन्स कव्हरच्या दिशेला निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा लाजवाब रुबाबदार जबाबदार फटका 4 धावा देऊन जातोय टीम कानमती संघाला. झालेत 33 झालेत. 2 गडी बाद 3 षटकांचा खेळ. पहिल्या षटकापासून जो रन रेट होता तो रन रेट आता मेंटेन केला गेला कानमिंदे टीमच्या माध्यमातून. खरं तर खूप चांगला खेळ कानमिंदे. शेवटी आठवण ग्रुप कानमिंदे टीम. अगदी ओल्ड इज गोल्ड आणि जुनं ते सोनं आता मैदानाच्या आतमध्ये खणखणीत वाजतंय. तुमचं नाणं खणखणीत असून चालत नाही, तुमच्या अंगामध्ये नाणं खणखणीत आहे, ती वाजवून दाखवण्याची कला तुमच्या अंगामध्ये असायला हवी. या खेळाडूंकडे आता पाहिलं तर या मॅच मध्ये जुनी नाणी आता मैदानाच्या आतमध्ये खणखणीत वाजतात. चला एक्स्ट्रा वेळ घेऊ नका प्लीज, विनंती असेल. येस 6 बॉलचा खेळ बाकी आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राजेश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. शेवटचे 6 बॉल आहेत. संघनायकाच्या माध्यमातून राजेशच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. शेवटचं षटक डेथ ओव्हरचं षटक आणि शेवटचं अंतिम षटक टार्गेट सेट करणारं षटक राजेश. एक्स्ट्रा वेळ घेऊ नका प्लीज, आटगाव टीमला विनंती असेल. टायमर ऑन आहे त्यामुळे लक्ष द्या प्लीज. पहिला बॉल
कमी गतीने टाकला. त्यानंतर आपण पाहिलं बाटची कड इथे घेतली गेली बाटची कडा. शिकवलाय गोलंदाज राजेशने मोहनला विकेटचा दडा. राजेश मोहन बाद. इथे विकेटचं पतन झालं. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. प्रेक्षक वर्ग बच्चाची बॅटिंग पाहण्यासाठी आला आणि बच्चाच अजून मैदानाच्या आतमध्ये नाहीये. अगदी पाहिलं गेलं तर 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये आणि बॅटिंगसाठी रोहित मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडेड बॅटर. आता क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर सारे बदल झालेत. ऑन साईडला 3 आहेत, ऑफ साईडला 2 आहेत. समोर आता पाहिलं तर लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि त्यानंतर पाहिलं तर काव कॉर्नर आहे टिप्पणी विकेट आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी डीप मिड ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एस्टनच्या पाठीमागे संघनायक आहेत. आपण पाहतोय इथे क्षेत्ररक्षण करत असताना मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाची सजावट चांगली झाली आहे आटगाव टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा कमी गतीने बॉल टाकलाय, शरीरावरती टाकलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आहे. खेळाडू पोचलाय का पाहावूयात आणि ते कदाचित खेळाडू पोचलेला दिसतो त्यामुळे सेफ असेल खेळाडू. सेफ झाला आणि इथे सिंगल मिळाली. धाबा मैदानाच्या आतमध्ये सिंगल आली. स्ट्राईक रोटेट झाली आहे. सुरक्षित क्रीज मध्ये खेळाडू पोहोचला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 34 धावा. 2 बॉलचा खेळ बाकी समाप्त झाला. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. शेवटचं षटक आहे. टार्गेट सेट करणाऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 2 बॉलचा विचार केला तर राजेशने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी केली आहे. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करत असताना ऑन साईडला डिपमिड विकेटला क्षेत्ररक्षकच्या बॉलच्या पाठीमागे पहिल्या धावेचा प्रयत्न केला. दुसऱ्या धावेचा कॉल इथे चाल रचली गेली आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर आपण पाहिलं तर रोहित बाद झालाय. रोहित धावबाद झालाय. धोक्याची घंटा वाजली आणि रोहितला तंबूचा रस्ता दाखवला गेला. सिंगल मिळाले आणि सिंगल नंतर 35 धाबा आहेत. 4 गडी बाद झालेत आणि आता बॉलचा विचार केला तर 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी आहे. नेक्स्ट मॅच एका बाजूला टीम असेल बेस्ट ऑफ बोरशेती विपक्ष सूरज स्मृती. येस सूरज स्मृती बोरशेती विपक्ष गोटेगरबी या 2 संघाच्या दरम्यान नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही संघ आला असेल तर रिपोर्टिंग करा. 35 धाबा झालेत. 4 गडी बाद झालेत. येस कैलास साठी कॅश प्राइज झालं. तन्मय निचिते साहेबांच्या माध्यमातून जर षटकार मारला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. 500 रुपयांचं कॅश प्राइज लागू आहे कैलास साठी. संधी आली सुवर्ण संधी. हो बिग हिट करण्याचा प्रयत्न समोरून अगदी जवळून बॉलला फिरवलंय. कैलासच्या बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा बक्षीस लागू असेल तन्मय निचिते साहेबांच्या माध्यमातून. 2 बॉलचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 35 झालेत. 4 गडी बाद. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा समोरचं क्षेत्र निवडलंय. अगदी एक्स्ट्रा कव्हरचं फिल्डिंग खराब झाली. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. शेवटचा अंतिम बॉल आणि 39 झालेत. कैलास 9 बॉल 17 वरती बॅटिंग करतोय. एका बाजूनेच खूप चांगला खेळ कैलासने केला. तर शेवटच्या बॉल वरती आक्रमण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? पाहायचा आक्रमण केलं गेलंय. बागपूटला गेले. बॉलला ढकललाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. पहिली धाव वेगाने घेतली. हेमंत चोकांडे आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झालाय. चुकणे झालाय. फलंदाजाचा गेम. फलंदाज बाद झालाय. 40 झालेत आणि आता जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या म्हणजेच आटगाव टीमला 41 धाबा. गोटेगर बी संघ आपला कॅप्टन आला असेल तर प्लीज रिपोर्टिंग करा. आणि दुसऱ्या बाजूला पण सूरज स्मृती कळमगाव अर्थात बोरशेती संघ पाहायला मिळेल. सूरज स्मृती बोरशेती संघ. चला दोन्ही टीम कॅप्टन या टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करूयात. 41 बनवायचे आहेत आटगाव संघाला या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. आणि यानंतर एक मोठी लढत नक्कीच पाहायला मिळेल. दिग्गज संघाच्या दरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.
गोटेगर बी विपक्ष सूरज स्मृती बोरशेती या दोन संघाच्या दरम्यान मॅच क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये थोड्याच वेळामध्ये आपण इथे पाहिलं गेलं तर टॉस सुद्धा करणार आहोत. चला सूरज स्मृती बोरशेती टीम आपल्याला विनंती आहे आपण आला असेल तर प्लीज टॉस साठी या लगेच टॉस करूयात आपण. चला बोरशेती टीम आपण या कॅप्टन लगेच अर्जुन बांगर बाली बागरे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असाल तर प्लीज कॅप्टनला लगेच पाठवा. गोटेकर बी संघाचे कॅप्टन्स उपस्थित झालेत. आपले मनपूर्वक स्वागत आहे स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषकामध्ये. दोन्हीही मोठ्या मैदानाचे मोठे संघ आहेत. अगदी महाराष्ट्रातील नामवंत संघांच्या यादीमध्ये एक संघ म्हणून या संघांना गणलं जातं आणि दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळणार आहेत नेक्स्ट मॅच मध्ये. अक्षरशः को करंट व्ह्यूवर सुद्धा आता वाढताना पाहायला मिळतील. प्रेक्षक वर्ग आता वाढताना पाहायला मिळेल कारण एक चांगली मॅच मैत्रीपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. चला 41 बनवायचे आहेत. कन्वे टीमला विनंती असेल क्षेत्ररक्षण लगेच लाभा. दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर अटगाव टीम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कोण पाहायला मिळणार. अटगाव टीमच्या माध्यमातून हेकम हेमंत सुकांडे पाहायला मिळणार की अजून काही खेळाडू पाहायला मिळणार ऍज अ ओपनर या मॅच मध्ये पाहायचा. सातत्याने सलामीसाठी हेमंत सुकांडे आपल्याला अटगाव टीम साठी पाहायला मिळतो. या मॅच मध्ये काही बदल की या मॅच मध्ये पुन्हा एकदा तीच रणनीती वापरली जाणार आपल्याला हे अटगाव टीमच्या माध्यमातून पाहायचं. 41 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी अटगाव टीमला 40 बनवलेले गेलेले आहेत कारण त्या टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हेमंत आणि सोपान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अटगाव टीमचा टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 41 धाबांचा पाठलाग करायचा आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये कानमिदे टीमच्या माध्यमातून बाळाच्या खंडाबाती जबाबदारी दिली आहे. महत्वाचं षटक 41 धाबांचा पाठलाग करताना पहिल्या दिवसापासून आपण या मॅच मध्ये पाहिलं. या ग्राउंडचा विचार केला तर 41 धाबा चा पाठलाग करताना अक्षरशः संघांची दमछाक झाली आहे. पाठलाग करत असताना हे मैदान तर फलंदाजीसाठी ठरले. पहिलाच बॉल खराब राहिला. व्हाईट बॉलचा इशारा आला. पुन्हा कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण पाठीमागे फंबल झाला. युवा क्षेत्ररक्षक अगदी शेवटी आठवण ग्रुप टीम साठी जवळपास वय वर्ष 6 ते 8 वर्षाचा खेळाडू लेग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षणासाठी आपल्याला धडपड पाहायला मिळाली. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. सिंगल मिळाली. स्ट्राईक रोटेट झाले आणि 2 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. अटगाव टीमला 41 बनवायच्या आहेत. 2 धाबा आतापर्यंत धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा लेफ्ट हँड लेगला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट सिक्सर.
बॉलचा विचार केला तर 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. 2 बॉल आणि 2 धावा धावफलकावरती. आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा गॅपमध्ये क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल पाठीमागे निघालाय. भरपूर वेग आहे बॉलच्या पाठीमागे. क्षेत्ररक्षक धावतात आणि क्षेत्ररक्षकाने बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आणखीन एक दर्जेदार चौकार. सहा धाबा आहेत. टोटल 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. सोपानची बॅटिंगचा विचार केला तर इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. अगदी क्रिकेटच्या टेक्स्टबुक मधील जे फटके नाहीयेत ते फटके आपल्याला हेमंत सोपानच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाले. 6 धाबा झालेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 41चा पाठलाग करायचा आहे. खूप चांगली सुरुवात म्हणावी लागेल आटगाव टीम साठी. सोपान एका बाजूने आक्रमण करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला इनसाइड आउट बॉल वरती केलंय आक्रमण. बॉल करतोय मैदानाच्या बाहेर. 1 टप्पा आकाश म्हणतोय चौकार. धावफलकावरती सोपानने काय बॅटिंग केली आहे. पाठीमागल्या बॉलवरती आपण पाहिलं डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडल्याने या बॉलवरती आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला अगदी एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका आपल्याला पाहायला मिळाला. 4 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा इथे पाहिलं गेलं तर स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. लगा तो आबाद नाही तो बरबाद, लगा तो टाली नाही तो गाली असा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. 10 धावा धावफलकावरती 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. अगदी चांगली गोलंदाजी बाळाच्या माध्यमातून 2 चौकार जरूर आलेत. पुन्हा एकदा आकुटप्पाचा बॉल, पुन्हा एकदा आकुटप्पाचा बॉल. याही वेळी आपण पाहिलं तर पंचांनी पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा दर्शवला. अबांतरची एक धाव मिळाली आहे. धाबा धावफलकावरती येणं महत्वाचं आहे. पाठलाग करायचा आणि पाठलाग करत असताना प्रत्येक धाव महत्वाची आहे. प्रत्येक धावेचा भाव मोठा आहे. प्रत्येक धावेची किंमत मोठी आहे. त्यामुळे 11 धाबा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला मैदानाच्या आतमध्ये. आकुटप्पाचा बॉल पुन्हा एकदा लाइन से भटकेंगे तो पडेंगे मैदान के अंदर फटके. इथे तेच पाहायला मिळालं. लाईन चुकली आणि त्यानंतर बॅटरने शॉर्ट सिलेक्शन चांगलं केलं आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. टोटल 15 धाबा 1 षटकांच्या समाप्तीनंतर. एक षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 15 धाबा धावफलकावरती आहेत. या मॅच मध्ये किती धाबा या षटकामध्ये कैलास खर्च करणार, कारण बनवायचे आहेत 41. अजूनही 26 धाबांची गरज सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. दुसरं षटक कैलास गोलंदाजी मार्कवरती. समोर हेमंत आपल्याला पाहायला मिळतात. एक बॉल एक वरती बॅटिंग करतो हेमंत. पुन्हा दाखूटप्पाचा बॉल फटका फसलाय. बॉल निघालाय पाठीमागे. भरपूर वेग आहे. खेळाडू बॉलच्या पाठीमागे धावतोय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आला. वरती बनवायच्या आहेत अजूनही सामना जिंकण्यासाठी. आपण पाहिलं गेलं तर 22 धाबा बनवायच्या आहेत. बॉलचा विचार केला तर 17 बॉलचा उर्वरित खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी आहे. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल करण्याचा. इथे अगदी आकुट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पंच दंडित करतात. व्हाईट बॉलचा इशारा आला
आणि त्यानंतर जर पाहिलं तर फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू वापरायचा आहे. टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजीचा पुन्हा एकदा वापर मैदानाच्या आतमध्ये करूयात. येस, इट्स व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. अबांतरची धाव मिळेल. एखादापर्यंत धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 20 धावा धावफलकावरती. 21 झालेत. येस, 20 झालेत. 20 धावा. पुढे त्या समोरच्या बाजूला लाफ केला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. बाळा कोणतीही चूक करणार नाहीयेत फलंदाज हेमंत सोकांडे. बॅक टू पवेलियन. धाबा झालेत आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अमोल बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 21 धाबा बनवायच्या आहेत आटगाव टीमला आणि महत्वाची इम्पॉर्टंट विकेट हेमंत सोकांडे आता डगआउट मध्ये तंबूच्या आश्रयाला पोहोचलाय. आता एका बाजूने सोपानवरती जबाबदारी असेल आणि दुसऱ्या बाजूने अमोलच्या खांद्यावरती जबाबदारी या मॅच मध्ये. या मॅच मध्ये कसा खेळ अमोल करतोय हे पाहायचंय. हाही चांगला बॉल आहे. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. डॉट बॉल नंतर दबाव वाढवला गेला. दबाव वाढला आता आटगाव टीमच्या खांद्यावरचा. कारण हेमंत सुकांडे बाद झाल्यानंतर पहिल्याच बॉलवरती अगदी बिग हिट मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला बॅटर अमोलच्या माध्यमातून आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. कैलासनं चांगलं षटक टाकलं. जरूर एक चौकार आला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर 3 बॉल अगदी चांगल्या दर्जाचे पाहायला मिळाले. ऑन साइडला पुन्हा एकदा गॅपमध्ये डीप स्क्वेअर गेला. क्षेत्ररक्षक आहे. डीपला पहिली धाव वेगाने घेतल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. दोघांमध्ये कॉलिंग खराब आहे आणि धोक्याची घंटा मैदानाच्या आतमध्ये वाजली आहे. अति घाई संकटात नाही. आटगाव टीमला पुन्हा एकदा संकटात टाकलं गेलं आणि धावबाच्या माध्यमातून दुसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बॅक टू डगआउट. मैदानाच्या आतमध्ये राजेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी क्रमांक आपण पाहिलं तर क्रमांक 5 वरती बॅटिंग साठी पाहायला मिळतात. क्रमांक 4 वरती बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये राजेशच्या आता खांद्यावरती जबाबदारी असेल. अमोलला जबाबदारी फेलता आलेली नाही. चूक केली म्हणावं लागेल. दोघांमध्ये कॉर्डिनेशन चुकलं. दोघांमध्ये कॉलिंग चुकलं. येस नो आणि वेट या 3 शब्दांचा खराब वापर मैदानाच्या आतमध्ये झाला. अगदी दोघांमध्ये बॉन्डिंग चांगलं पाहिजे होतं. बॉन्डिंग चांगलं पाहायला मिळालं नाही. दोघांमध्ये आपण पाहिलं गेलं तर दोघांमध्ये चर्चा झाली नाही आणि त्यानंतर स्ट्रायकर एंडला बॅटर बाद झाला. 21 झालेत. टप्पाचा बॉल आहे. समोरच्या दिशेला बॉल वरती केलाय प्रहार. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. घेतलाय समाचार आणि धाबा मिळाल्यात 4. चौकार. पहिल्याच बॉलवरती स्वतःचे आणि संघाचे इरादे स्पष्ट केलेत. आम्ही जिंकण्यासाठी आलो आणि जिंकण्याच्या इराद्याने मैदानाच्या आतमध्ये उतरलो. अगदी पहिल्याच बॉलवरती आपण चांगला स्ट्रोक राजेशच्या बॅटमधून समोरच्या बाजूला आपण पाहिलात. 25 झालेत ऑन दी स्कोर बोर्ड. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा लेफ्ट करत असताना पुन्हा एकदा बॉलला पाठवून दिलाय डीप मिड विकेटच्या दिशेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार चौकार.
धन्यवाद. नवीन आता नवीन गोलंदाजी मार्कवरती हर्ष पाहायला मिळेल. बनवायचे आहेत अजूनही 12 बॉल आणि 12 धाबांची गरज. सामना होता कुठे आणि आता आला कुठे, कारण पहिल्या षटकामध्ये अगदी पाहायला गेलं तर धाबा बनवल्या गेल्या होत्या बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. 15 त्यानंतर या षटकामध्ये 14 आलेल्या आहेत. 14.50च्या गतीने धावसंख्या धावफलकावरती पुढे निघून चालली आहे. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम कॅप्टन आपण तयार आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूयात. 12 बॉल आणि 12 धाबांची गरज. पहिलाच बॉल पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल निघून चाललाय डीप फाईन लेगला. दन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार. जुनी धाबा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी अगदी 8 धाबांची गरज. सामना खुला केला विजयाकडे अगदी आटगाव संघ आगीकूच करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा लाफ केलाय, उंची जास्त गाठली आहे बॉलने, अंतर कमी आणि त्यानंतर मिळते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला विकेटची हमी. फलंदाज सोपान बॅक टू डगआउट. आणि ट्विस्ट या विकेट नंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये अगदी पाहायला लागलं तर चुरस वाढली आहे. पुन्हा एकदा चुरस वाढली आहे कारण बनवायचे आहेत अजूनही 8 धाबांनी. नवीन बॅटर आता अरुण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. कारण बॉलचा विचार केला तर 10 बॉल आणि बनवायचे आहेत त्या म्हणजे 8 धाबा. हे षटक महत्वाचं आहे. कुटप्पाचा बॉल आहे, समोरच्या बाजूला लॉफ्ट केला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, बॉलच्या पाठीमागे धावत आहेत. मोहन बॉलच्या पाठीमागे थोडस फंबल झालंय, थोडीशी संधी मिळाली, संधीचं सून केलं. अगदी पाहिलं गेलं तर इथे डोळ्याची पापणी लावतो तोपर्यंत थोडासा चान्स मिळाला आणि चान्सचा इथे वापर केला. चान्सचा इथे फायदा घेतला आणि 2 धाबा कंप्लीट करत असताना 35 धाबा धावफलकावरती. 6 धाबा अजूनही मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत आटगाव टीमला. कमी गतीने टाकलाय बागपट वरती गेलेत. वेट अँड वॉच क्रिकेट पाहायला मिळालं. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, सॉफ्ट हँडेड खेळण्याचा प्रयत्न केला बॅटरने आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. अजूनही पाहिलं गेलं तर 6 धाबांची गरज आहे. बॉलचा विचार केला तर 8 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी आहे. 6 धाबांची गरज. फुल टॉस बैठ, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली खंबीरपणे उभा आहे आणि ते पकडला गेलाय कॅच. संपलाय फलंदाजाचा खेळ. फलंदाज बॅक टू डगआउट. लागलं तर विकेट मिळाली आहे. पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी मिळाली आहे. सामना आता पाहायला गेला तर दोन्ही संघांच्या बाजूने झुकतोय. कारण एका क्षणाला असं वाटलं होतं आटगाव संघ आगेकूच करतो की काय, आटगाव संघ वरचं ठरतो की काय, पण कानबिंदे संघाने अजूनही हार मानलेली नाहीये. कारण 7 बॉल आणि अजूनही बनवायच्या आहेत त्या म्हणजेच 6 धाबा. 7 बॉल आणि 6 धाबांची गरज. काय गोलंदाजी केली आहे गोलंदाज हर्ष माध्यमातून. पुन्हा एकदा लाफ्ट केलाय अलंग कार्पाच्या सहाय्याने. डिपेंड विकेटला क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे कोणतीही चूक करणार नाहीयेत. चांगले फिल्डिंग आणि चांगला थ्रो पाहायला मिळाला. षटकाची समाप्ती झाली. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला आणि टोटल धावसंख्या झाली ती म्हणजे 36. 6 बॉल आणि या मॅच मध्ये आटगाव टीमला बनवायच्या आहेत 5 धाबा. अगदी दुसऱ्या बाजूला जो बॅटर आहे राजेश, या मॅच मधला अगदी पाहिलं गेलं तर आता तो दुवा आहे. या मॅच मधला सर्व काही तो आहे, त्याच्यावरती जबाबदारी आहे. कारण या मॅच मध्ये आटगाव टीमला सामना जिंकून देण्यासाठी 6 बॉल 5 ची गरज. आणि आता गोलंदाज कोणता वापरला जाणार कानबिनी टीमच्या माध्यमातून. नक्कीच समीर वेकंडे येणार की अजून कोणी येणार गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायचं. आणि या शेवटच्या अंतिम निर्णायक षटकामध्ये
रोहित गोलंदाजी मार्क वरती आहे. 5 धाबा डिपेंड करायच्या आहेत. 5 धाबा डिपेंड करायच्या आहेत. क्रिकेटमध्ये भरपूर वेळा या गोष्टी घडलेल्या आहेत आणि घडवण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळ तसा करावा लागेल. बॉल त्या धाटणीचे टाकावे लागतील, बॉल त्या टप्प्यावरती टाकावे लागतील, बॉल त्या तक्तीचे टाकावे लागतील आणि बॉल त्या खेळाडूच्या माइंडसेटची खेळून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर करावे लागतील. 6 बॉल 5 ची गरज. रोहित गोलंदाजी मार्क वरती, राईट आर्म राऊंड विकेटने. पहिला बॉल रोहित अपन स्ट्रायकर इनला बॅटर सनी. हो कट केलाय पॉइंटला क्षेत्ररक्षक होता. सनीचा विचार केला जर सनीने वेळ पाहिला होता, वेळ घेतला होता, त्यानंतर क्रिकेटचा एक नजाकत आणि अगदी ताकदवर फटका खेळला गेला होता. क्षेत्ररक्षक तिथे प्रोटेक्शन साठी होता. सिंगल मित आणि सिंगल नंतर जर आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचला तो म्हणजेच 37 धाबा. 4 धाबांची गरज. 5 बॉल 4 धाबा. वॉट मॅच स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषक 2026. हो आणखीन एक चांगला बॉल. इथे बाकपूट वरती खेळण्याचा प्रयत्न केला. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क महत्वाचा आहे. फुटवर्क नाहीये राजेशकडे. पुन्हा एकदा मॅचने कलाटने घेतली. 4 बॉल 4 धाबांची गरज. 1 बॉल आटगाव टीम साठी आनंद देतोय. 1 बॉल कानविंद टीम साठी आनंद देतोय. जसा जसा सामना पुढे चाललाय तसा तशा प्रेक्षकांची आता गर्दी वाढली आहे. किती बॉल खेळायला मिळाले महत्वाचं नाहीये. हो हलक्या हाताने वॉट अ शॉट. फ्लिक केलाय क्षेत्ररक्षक डिपला आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय. बॉल वेगाने धावतो आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग. भागीदारी गेली आहे. भागीदारी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. मग ती कोणतीही भागीदारी असू द्यात, संसारातली असो अथवा क्रिकेट मधली असो किंवा बिझनेस मधली असो, भागीदारी महत्वाची आहे. भागीदारी बनते मैदानाच्या आतमध्ये, कारण अजूनही सामना जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत आटगाव टीमला. 3 बॉल आणि 2 धाबांची गरज. डगआउट मध्ये अजूनही शांतता आहे. दोन्ही डगआउट मध्ये शांतता आहे, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीही धावसंख्या विजयाची गॅरंटी देत नाहीये. 3 बॉल आणि 2 धाबांची गरज. हो कट करत असताना लाजबाब शो खेळ आहे. क्षेत्ररक्षक डीपला आहेत. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावीची चाल रचली गेली आहे आणि ती पूर्ण झाली आणि आटगाव संघ पोहोचलाय फुडला फेम. अभिनंदन आटगाव टीम आणि हार्ड लक बॅड लक टीम. शेवटी आठवण ग्रुप कानबिने टीम. चला या मॅचचा आपण मॅन ऑफ द मॅच देऊयात. मॅच समरी आपण पाहूयात. 41 धाबांचा पाठलाग करत असताना सुपनने 7 बॉल 16 धाबा बनवल्या आणि राजेशने 5 बॉल 12. या मॅच मधील आता मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देऊया. तर 5 बॉल मध्ये 12 धाबा आणि गोलंदाजी मध्ये एक डेथ ओव्हरचं षटक. 7 धाबा खर्च करत असताना एक गडी ज्या खेळाडूने बाद केला तो खेळाडू ठरलाय अर्थातच आटगाव संघाचा राजेश, या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. राजेशला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून दिला जाईल या मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅचचा